साहेब नमस्कार. नमस्कार. निवडणुकीचा धुरळा उडालाय. जोरदार प्रचार सुरू आहे. पण तरी पण आज तुम्ही वेळात वेळ काढलात. मला सांगा की प्रचार कशाप्रकारे तुमचं नियोजन चालू आहे आणि लोकांच्या किंवा मतदारांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत? मतदारांच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत. आम्ही प्रत्येकाच्या घरात पोहोचतोय, प्रत्येकाच्या वाडीत पोहोचतोय आणि त्यांचे प्रश्न समजून घेतोय. पहिला एक राउंड असतो, तर पहिला एक राउंड प्रत्येकाच्या घरामध्ये, वाडीमध्ये जाऊन झालेला आहे. आता आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि उमेदवारी मागे घेतल्यानंतर आपला तिथे आपला नंबर, नाव कुठे असणार काय ते आपल्याला कळेल. त्यानंतर त्याची पुढे प्रिंटिंग वगैरे होईल आणि ते पॅम्पलेट प्रत्येकाच्या घरात पोचवायचं काम होईल. ती एक दुसरा राऊंड आमचा होईल, प्रत्येकाच्या घरात जायचा. आता दुसरा राऊंड झाल्यानंतर प्रत्येक घरात जाऊन आम्ही तो परत त्याप्रकारे प्रचार चालू होईल. पण सर्वांच्या आशा आहेत, एक नवीन कोणतंही नेतृत्व आपल्याला मिळतंय आणि त्याला सपोर्ट करायचा, अशा प्रकारची सर्वांची भावना आहे आणि सर्वांच्याकडून तशाच प्रकारची आम्हाला माहिती मिळते किंवा ते लोक आम्हाला सांगतात की यावेळेला नक्की बदल होईल आणि नवीन नेतृत्व आम्ही देऊ. आणि ह्या काळामध्ये, दरम्यानच्या काळात 4-5 वर्ष मी ते सक्रिय आहे आणि प्रत्येक गावामध्ये आम्ही काय काय जी कामं केलेत, म्हणजे कुठलेही पद हातात नसताना, कुठलेही राजकीय बॅकग्राऊंड नसताना आम्ही वैयक्तिक तिथे जाऊन जी कामं लोकांची केली आहेत, ती लोकांना कामं आपली भावली आहेत. त्यामुळे लोक स्वतःहून समोरून सांगतायत की तुमच्याकडे काही नसताना तुम्ही अशी अशी कामं केलीत, तर तुम्हाला एखादं तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये आम्ही नेऊन ठेवलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे लोकांची सेवा कराल, हा लोकांना विश्वास आहे स्वतःला. त्यामुळे चांगलं पॉझिटिव्ह वातावरण आहे या जिल्हा परिषद गटामध्ये. आणि माझ्या खालचे दोन्ही उमेदवार आहेत, जे शिमगातली पंचायत समिती गटाचे संजय पवार आहेत, जे मशाल चिन्हावरती लढत आहेत, आणि तळवली पंचायत समितीचे आमचे संदीप धनावडे आहेत, ते पण मशाल चिन्हावरती लढत आहेत. त्या दोघांनाही खूप वातावरण चांगलं दिसतंय आणि आमच्या तिन्ही जे उमेदवार आहेत आम्ही चांगल्या मताने निवडून येऊ, हा पूर्ण विश्वास आमच्यामध्ये आहे. 2024ला तुम्ही आमदारकीची पण निवडणूक लढवली आहे. त्या आमदारकीच्या निवडणुकीत जे काही तुम्ही नियोजन केलं त्यास तुमच्या फायद्याचं पडेल. हो, नक्कीच ना. म्हणजे ते पूर्ण गुहागर विधानसभा क्षेत्र आम्ही पिंजून काढला होता. गावागावामध्ये गेलो होतो, प्रचंड ती ऐकली होती. तो त्याचा आता एक फायदा आहे, त्याचा एक अनुभव, ते फायदा आहे. त्या दुसरं म्हणजे आमदार भास्करशी जाधव हे सर्वांचे लाडके नेतृत्व आहे या गुहागर तालुक्यातलं आणि त्यांनी केलेली विकासाची कामं आहेत. त्या विकासाच्या कामाचा पण मला फायदा होईल. जसं बघायला गेलात तर ह्या जिल्हा परिषद गटामध्ये असेल, आमची तेवढी ताकद नव्हती त्यावेळेला, तरी सुद्धा आमदार भास्कर जाधव यांनी आम्हाला ही सीट दिलेली आहे आणि त्यांचे सहकार्य असतील, आमचे सहकार्य असेल, आम्ही सर्व मिळून सर्व गावागावात पोहोचतोय आणि प्रचार करतोय आणि आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतोय तिकडून. आणि आमदार भास्कर जाधव यांनी आम्हाला ही सीट सोडली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतोय. तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेची युती आहे. तर पूर्ण सगळ्या तालुक्यामध्ये, सगळ्या गटामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेनेसोबत प्रचारामध्ये असणार का आघाडीवरती? हो, नक्की 100%. जर आमच्या शिंगाताई जिल्हा परिषद गटामध्ये जर आम्ही एकत्र काम करतो, तर माझ्या सर्व बाकी इतर जिल्हा परिषद गटामध्ये पण तुम्ही बघा, आज पण मिटिंग आम्ही केली आणि आमच्या प्रत्येक जिल्हा परिषद गटामधले आमचे सहकारी कार्यकर्त्यांना बोलवून मी इन्स्ट्रक्शन दिलेली आहेत की आपण कुठेही गाफील राहायचं नाही आणि सर्वांना एकत्र येऊन काम करायचं आहे. ज्या ज्या त्यांना यंत्रणा पाहिजे, आम्ही यंत्रणा किंवा जे निवडणूक साहित्य पाहिजे, आम्ही सर्व साहित्य त्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे आणि तन मन धन सर्वांनी एकत्र येऊन काम करायचे आणि आपली प्रत्येक सीट निवडून आणून आमदार भास्कर जाधव यांचा दबदबा जो गुहागरमध्ये आहे तो आपल्याला असा ठेवायचा आहे, असे सर्वांना आम्ही सर्वांना इन्स्ट्रक्शन दिलेली आहे त्याचे. पुढचे उमेदवार महायुतीचे आहेत, डॉक्टर पवार यांचं तुम्हाला आव्हान वाटतंय का? कारण दोन्ही उमेदवार हे तुम्ही नवीनच आहात जिल्हा परिषदेला. आता प्रमोद गांधी यांनी एक निवडणूक लढलेली आहे, त्यांना एक अनुभव आहे पाठीशी. रस्त्यावरती उतरून संघर्ष करून काम करणारा नेता म्हणजे प्रमोद गांधी असं बघितलं जातंय. आणि दुसरीकडे एक चेहरा आहे, तो शांत, संयमी आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे. पण ह्यांचं तुम्हाला आव्हान वाटतं का? नाही, कुठलीही निवडणूक असू दे, तुम्ही प्रत्येक निवडणूक आव्हान असतंच आणि प्रत्येकाने आव्हान म्हणून स्वीकारला पाहिजे. कोण छोटा किंवा मोठा न बघता प्रत्येक जी भलेही म्हटलं तुमची काय म्हणतात, ग्रामपंचायत असू दे किंवा बिल्डिंगची सोसायटी असते, प्रत्येक निवडणूक हे आव्हान म्हणून स्वीकारायचं असतं. आणि तुम्ही जर आरामात बसला तर तुम्हाला त्याचं काही यश मिळणार नाही. तुम्हाला आव्हान घेतलं आणि ते आव्हान स्वीकारून तुम्ही जर लोकांपर्यंत पोहोचला तर तुम्हाला सगळ्यात चांगला रिझल्ट मिळू शकतो. फक्त मी आरामात निवडून येऊ शकतो अशा प्रकारे जर मी गाफील राहिलो तर ते कुठे चुकीचं ठरेल. त्यामुळे प्रत्येक निवडणूक हे आव्हान घेऊन आपण लढवली तर त्याला चांगलं यश मिळेल असा माझा स्वतःचा विश्वास आहे. कारण तुम्हाला आव्हानाशीच खेळायला आवडते. आव्हान तुम्ही विधानसभेला पण आव्हानच तुमच्या समोर होतं, तरी पण तुम्ही निवडणूक लढलात.
आता त्यामुळे आव्हान असल्यामुळे तुम्हाला असं काय अडचण येते का, किंवा प्रचारामध्ये किंवा नियोजनामध्ये अशी काय अडचण आहे, की सगळं सुरळीत व्यवस्थित आहे? नाही, मला कुठलीच अडचण येत नाहीये, कारण मी जे विधानसभा लढवली होती आणि राजसाहेब ठाकरे यांचा आदेश आल्यानंतर मी विधानसभा लढवली होती. तिथे मला काय अनुभव पण नव्हता. आणि आता तर आमदार भास्करशेठ जाधव यांचा पूर्ण सहकार्य, यांचे सहकार्य असतील, स्वतः भास्करशेठ जाधव असतील, यांचं जर मला पूर्णपणे 100% सहकार्य आहे, तर असं मला आव्हान काय वाटत नाहीये तसं इलेक्शनच्याच संदर्भात. तरी सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, ते पोहोचण्याचं काम आम्ही रात्रंदिवस करतोय आणि त्याप्रकारे आमची प्रचार रणनीती चालू आहे आमची. शेवटचा मुद्दा, तुम्ही या निवडणुकीमध्ये हा प्रचार यंत्रणा सुरू आहे, प्रचार तुमचा व्यवस्थित चालू आहे, पण मात्र तुम्ही आता मतदारांना काय आव्हान कराल? मात्र हे आवाज करेन की एक एक असा माणूस जो त्याच्याकडे काही नसताना जर वेगवेगळ्या गावामध्ये जर तो विकासाची कामं करत असेल, तर जर त्याला आपण राजकीय हात त्याच्या डोक्यावरती ठेवला आणि मतदारांनी त्याला जर आपण निवडून आलं, तो काय करू शकतो ह्याचं त्या लोकांनी कल्पना केली पाहिजे. आणि हेच मी आवाहन करेन की एकदा फक्त मला संधी द्या आणि 100% समाजसेवा करण्यासाठी मी हा राजकारण उतरलो आहे. काही लोक म्हणतात की 80% समाजसेवा, 20% राजकारण. मी तर 100% समाजसेवा करण्यासाठी या क्षेत्रात उतरलो आहे. त्यामुळे लोकांनी एकदा विश्वास ठेवावा आणि आमच्या तिन्ही उमेदवारांना निवडून द्यावं, आणि अशी मी सर्वांना विनंती करतो. हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार प्रमोदजी गांधी साहेब. हा प्रमोदजी गांधी हे एक नाव आहे, ते रस्त्यावरती संघर्ष करणारा नेता. त्याच्याकडे बघितलंच आहे, गेले ते 4 ते 5 वर्ष ते प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये आपण धावून जातात, त्यांच्या अडीअडचणी सोडवतात. 2024ची विधानसभेची सुद्धा निवडणूक त्यांनी लढवली होती आणि असा हा संघर्ष करणारा नेता आज जिल्हा परिषदेला उभा आहे. तेव्हा सर्व मतदारांनी त्यांना निवडून द्या असं आव्हान त्यांनी केलेलं आहे. टाइम डिजिटलसाठी कॅमेरामन विनोद चव्हाणसह उमेश शिंदे, शृंगारतळी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.